नमस्कार मैत्रिणींनो, क्लासच्या दुसऱ्या दिवसाच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत. कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की ब्लाऊजचे जे मेन आकार आहेत ते मुंड्याचे आकार, गळ्याचे आकार आणि क्रॉसपट्टीचे आकार. तर काल शिकलेले आकार तुम्ही चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस करून आले असाल अशी आशा करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण फोर टक्स ब्लाऊजची पेपर कटिंग बघणार आहोत. तर ही पेपर कटिंग अगदी सोप्या पद्धतीने मी सांगणार आहे. नवीन शिकणाऱ्या मैत्रिणीला अगदी उपयुक्त आहे. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला लागणारं साहित्य कात्री, टेप, वही, पेन, खडू आणि मापासाठी ब्लाऊज. तर मापासाठी ब्लाऊज आपला स्वतःचा ब्लाऊज घ्यायचा आहे आणि आज आपण फोर टक्स ब्लाऊजची कटिंग बघणार आहोत. तर फोर टक्स तुमच्याकडे जर फोर टक्स ब्लाऊज नसेल तर तुम्ही कटोरी ब्लाऊज किंवा फ्रेंच कट ब्लाऊज कोणताही ब्लाऊज घेऊ शकता. तर ह्यावरून आपल्याला छातीचं माप आणि पूर्ण उंची बघायची आहे. तर आता ह्या पद्धतीने मागच्या साईडने आपल्याला ब्लाऊजची उंची मोजून घ्यायची आहे. तर बघा, शोल्डर पासून खाली कमरेपर्यंत आपल्याला ब्लाऊजची उंची मोजून घ्यायची आहे आणि ब्लाऊज थोडासा असा ओढून घ्यायचा आहे आणि इथे आपल्या ब्लाऊजची उंची आहे 14 इंच. तर बघा, ह्या पद्धतीने आपल्याला उंची मोजून घ्यायची. त्यानंतर आपल्याला समोरच्या साईडने ब्लाऊजचं छातीचं माप घ्यायचं आहे. तर इथे काज बटन पट्टीपासून ते आपल्या मुंड्यापर्यंत आपल्याला छातीचं माप मोजून घ्यायचं आहे. तर इथे छातीचं माप आहे 8.5 इंच. त्यानंतर आपल्याला इथे गळा मोजून घ्यायचा आहे. तर आपला गळा आहे 7 इंच. तर बघा, ह्या पद्धतीने गळाही मोजून घ्यायचा आहे आणि हे माप आपल्याला लगेच वहीत लिहून ठेवायचं आहे. आता गळा मोजून झाल्यावर इथे आपल्याला बाही मोजून घ्यायची आहे. बाही आहे 4 इंच. तर बघा, वहीमध्ये ह्या पद्धतीने आपल्याला मापे लिहून घ्यायची आहे. तर इथे सुरुवातीला पूर्ण उंची घ्यायची. तर ब्लाऊजची आपल्या पूर्ण उंची आहे 14 इंच. तर तुम्ही तुमच्या ब्लाऊजची जेवढी उंची आहे तेवढी उंची लिहून घ्या. त्यानंतर कमर, कमरेचं माप आपल्याला पुढे फिटिंगला लागणार आहे. आपल्या छातीचं माप आहे 8.5. 8.5 दोन्ही 17 आणि 17 दोन्ही 34. तर इथे छातीचं माप आहे 34. त्यानंतर समोरचा गळा, समोरचा गळा आहे 7. तर इथे थोडासा गळा मला कमी घ्यायचा आहे. इथे 6.5 गळा घेतलेला आहे. आता त्यानंतर मागचा गळा, आपल्या मागच्या गळ्याचं माप घ्यायचं राहिलेलं आहे. बाही लांबी आलेली आहे 4 इंच. तर हे माप मी माझ्या ब्लाऊजच्या मापानुसार घेतलेलं आहे. तर तुम्ही तुमच्या ब्लाऊजचं जेवढं माप आहे तेवढं माप घ्या. यामध्ये आपल्याला पुन्हा वाढून घ्यायचं ते मी सांगणार आहे. सध्या जेवढं ब्लाऊजचं माप आलेलं आहे तेवढं माप घ्या. त्यानंतर दंडघेर आणि शोल्डर. तर बघा, ह्या पद्धतीने आपले जे आलेले माप आहेत ते लिहून घेतलेले आहेत. तर इथे आता आपला मागचा गळा घ्यायचा राहिलेला आहे. तर आता आपण मागचा गळा मोजून घेऊया. तर बघा, इथे ब्लाऊजचा मागचा गळा आलेला आहे 9 इंच. बाही लांबी परत एकदा मोजून घेऊया. बाही लांबी 4 आहे आणि इथे दंडघेर आहे 6.5 इंच. तर बघा, ह्या पद्धतीने आपले पूर्ण माप झालेले आणि शोल्डर घ्यायचा आहे 3 किंवा 2.5. तुम्ही तुमच्या आवडीनुसार शोल्डर घेऊ शकता. तर बघा, इथे आपल्या ब्लाऊजची उंची आलेली आहे 14 इंच. तर त्यामध्ये आपल्याला 1 इंच ॲड करायचं. तर तुमच्या ब्लाऊजची उंची 13 असेल तर तुम्ही 14 घ्या, 14 असेल तर 15 घ्या. तर जेवढं माप आलेलं आहे त्यामध्ये 1 इंच ॲड करून घ्यायचं आहे. आणि कमर लागणार आहे फिटिंगसाठी.
छाती आहे 34, 34चा चौथा भाग 8.5 इंच, त्यामध्ये आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन सोडून इथे 10ची घडी घ्यायची आहे. समोरचा गळा आहे 6.5 इंच, तर त्यामध्ये अर्धा इंच ऍड करून आपल्याला इथे 7 इंच घ्यायचा आहे. मागचा गळा आहे 9 इंच, त्यामध्ये अर्धा इंच ऍड करून आपल्याला इथे 9.5 इंच घ्यायचा आहे. बाही लांबी आहे 4 इंच, तर त्यामध्ये आता ही अस्तरची बाही आहे, तर त्यामध्ये अर्धा इंच ऍड करून आपल्याला 4.5 इंच घ्यायचं आहे. तर आता तुम्ही नवीन शिकणारे आहेत, त्यासाठी तुम्ही 1 इंच वाढून घेतलं तरी चालते, शिलाईमध्ये कमी जास्त होतो त्यासाठी. तर इथे बाही लांबी घेणार आहे 4.5 इंच. दंड घेर आहे 6.5 इंच, तर आपल्याला त्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन सोडून ते नंतर फिटिंगला घ्यायचं आहे. शोल्डर आहे 3 इंच. तर आता हे आपले माप झालेले आहे. तर आता सर्वांनी पेपर घ्यायचा आहे आणि पेपरवर मापे टाकून घेऊयात. तर बघा, इथे गळा घ्यायचा आहे 2.5 इंच, तर इथे 2.5 इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे. पुन्हा पुढं शोल्डर घ्यायचा आहे 3 इंच, 2.5 आणि 3 5.5 इंच झाले. तर इथे शोल्डर तुम्हाला कमी घ्यायचं असेल तर तुम्ही कमी घेऊ शकता, 2.5चं शोल्डर घेऊ शकता. 2.5चं शोल्डर घेतलं तर शिवून 2 तयार होते आणि 3चं घेतलं तर शिवून 2.5 तयार होते. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार शोल्डर घेऊ शकता. आता इथे मुंडा खोली घेतलेली आहे. आपलं ब्लाऊज आहे 34चं, तर त्यासाठी इथे मुंडा खोली घेतलेली आहे 6 इंच. तर इथे 6 इंचावर मार्किंग केलेली आहे आणि गळा घेतलेला आहे 7 इंच. तुमच्या ब्लाऊजच्या मापावरून तुमचा जेवढा गळा आलेला आहे तेवढा गळा तुम्ही घ्या. तर बघा, ह्या पद्धतीने आपण मार्किंग केलेली आहे. आता इथे स्केल पट्टीने आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचे आहेत. तर बघा, या पद्धतीने आपल्याला असं बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. तर हा गळ्याचा बॉक्स आहे. त्यानंतर आपल्याला इथे मुंड्याच्या साईडने सरळ रेष ओढून घ्यायची आहे आणि इथे छातीचं माप घ्यायचं आहे. आपले छातीचं माप आहे 8.5 इंच आणि त्यामध्ये 1.5 इंच ऍड करायचं आहे. तर ते शिलाई मार्जिनसाठी आपल्या काज बटन पट्टीपासून मुंड्यापर्यंत जेवढं माप आलेलं आहे तेवढं घ्यायचं आणि नंतर 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचे आहे आणि इथे सरळ रेष ओढून घ्यायची आहे. तर हे झालं आपल्या छातीचं माप. त्यानंतर आपल्याला ब्लाऊजची उंची घ्यायची आहे. ब्लाऊजची उंची आहे 14 इंच, तर त्यामध्ये 1 इंच ऍड करून इथे 15 इंचावर मार्किंग करून घ्यायचे. तर बघा, ह्या पद्धतीने आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायचे आणि नंतर आपलं जेवढं माप आलेलं आहे तेवढं माप घ्यायचं आहे. तर आपण इथे 10ची घडी घेतलेली आहे, तर इथे 10वर मार्किंग करून घ्यायची आणि ह्या पद्धतीने रेष ओढून घ्यायची आहे आणि पुन्हा उभी रेष ओढून आपल्याला इथे बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. तर आता हे झाले आपल्या ब्लाऊजचं पूर्ण माप. तर आता इथे आपण आकार टाकून घेऊया. तर आकार टाकण्यासाठी इथे मी पेपर फिरून घेते. तर इथे अर्ध्या इंचावर मार्किंग करून आपल्याला गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. मार्किंग केल्यावर आपल्याला गळ्याचा आकार द्यायला सोपा जातो. तर मैत्रिणी, तुम्ही गळ्याच्या आकाराची प्रॅक्टिस केलेली असेल तर तुम्हाला गळा टाकायला सोपा जातो. तर इथे थोडंसं डार्क करून घेते जेणेकरून तुम्हाला स्पष्ट दिसेल. त्यानंतर आपल्याला 1 आणि 1.5 इंचावर अशी मार्किंग करून घ्यायची आहे आणि समोरच्या आणि मागच्या मुंड्याचे आकार देऊन घ्यायचे आहेत. 1 इंचावर मार्किंग केलेले आहे तो समोरचा मुंडा आहे आणि 1.5 इंचावर मार्किंग केलेले आहे तो मागचा मुंडा आहे. तर इथे मुंड्याचे आकार सोपे जाण्यासाठी आपण इथे
मुंड्याचा सेंटर पॉइंट काढून घेतलेला आहे आणि ह्या पद्धतीने आकार देऊन घेतलेला आहे. तर ह्याही आकाराची तुम्ही प्रॅक्टिस केलेली असेल तर तुम्ही न चुकता आकार टाकून घेऊ शकता. तर बघा, ह्या पद्धतीने आपले आकारही टाकून झालेले आहे. तर आता त्यानंतर आपल्याला इथे क्रॉसपट्टीचा आकार देऊन घ्यायचा आहे. तर क्रॉसपट्टीचा आकार देण्यासाठी आपण गळ्याच्या खाली 3.5 इंचावर मार्किंग करून घ्यायची. तर ही क्रॉसपट्टी गळ्याच्या खाली 3.5 असते आणि मुंड्याच्या खाली 2.5 इंच असते. तर आकार देण्यासाठी आपल्याला अर्ध्यात सरळ रेष ओढून घ्यायची आहे आणि नंतर पुढे अशी क्रॉस रेष ओढून घ्यायची आहे. तर बघा, ह्या पद्धतीने आपल्या क्रॉसपट्टीचेही आकार देऊन झालेले आहे. त्यानंतर आपल्याला इथे 4 इंचावर मार्किंग करून घ्यायचे आहे. तर इथे आपल्याला हा टक्स पॉइंट काढायचा आहे. त्यानंतर 1.5 इंचची दोन्ही साईडने मार्किंग करून घ्यायची आहे आणि पुढे 3 इंचावर मार्किंग करून आपल्याला ह्या पद्धतीने टक्स काढून घ्यायचा आहे. तर हा सेंटर मधला टक्स आहे. त्यानंतर आपल्याला मुंड्यातून एक टक्स घ्यायचा आहे आणि काज बटन पट्टीच्या साईडने आपल्याला सेंटरमध्ये एक टक्स घ्यायचा आहे आणि फिटिंगच्या साईडने एक टक्स घ्यायचा आहे. बघा, आपले हे चारही टक्स काढून झालेले आहेत आणि ब्लाऊजचे पूर्ण मापे पण टाकून झालेले आहे. तर आता आपण हा पेपर कट करून घेऊयात. तर यामध्ये तुम्हाला कुठं काही समजलं नसेल, काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. आणि मैत्रिणींनो, पेपर कट करण्यासाठी आपल्याला इथे वेगळी कात्री वापरायची आहे. आपण जी कपडा कट करण्यासाठी कात्री घेतो ती कात्री घ्यायची नाही. तर त्यासाठी आपण दुसरी कात्री घ्यायची आहे आणि इथे सुरुवातीला खालच्या साईडने आपल्याला कट करून घ्यायचं आहे. साईडने कट करून आपल्याला हा वरचा मुंडा कट करून घ्यायचा आहे. तर वरचा मुंडा हा मागच्या साईडचा आहे. तर आपल्याला मागची साईड वेगळी करून घ्यायची आहे. त्यासाठी अगोदर आपल्याला हे वरच्या साईडचा मुंडा कट करून घ्यायचा आहे. बऱ्याच वेळेला काय होतं, आपण ते खाली जो मुंडा आहे तोच कट करून घेतो आणि आपला ब्लाऊज तिथंच बिघडतो. तर मैत्रिणींनो, कट करताना ती काळजी घ्यायची आहे. तर आता आपला हा पेपर फोल्ड केलेला आहे. तर आता इथे सेंटरला आपल्याला कट करून घ्यायचा आहे. मागील आणि समोरील दोन्ही बाजू वेगवेगळ्या करून घ्यायच्या आहेत. तर बघा, ह्या पद्धतीने. तर आता आपल्याला समोरील बाजू बाजूला ठेवून घ्यायची आहे. मागच्या बाजूचा आपल्याला गळा आखून घ्यायचा आहे. तर इथे गळ्यासाठी 2.5 इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे आणि ह्या ब्लाऊजचा गळा आहे 9 इंच. तर त्यामध्ये अर्धा इंच ॲड करून इथे 9.5 इंचावर मार्किंग करून घ्यायचे आहे. तर तुमच्या ब्लाऊजचा जेवढा गळा आलेला आहे तेवढा गळा तुम्ही घ्या. आणि इथे मला थोडासा मागच्या साईडने ब्रॉड गळा पाहिजे, तर इथे मी 3 इंचावर मार्किंग केलेली आहे. तुम्हाला जर छोटा गळा पाहिजे असेल तर तुम्ही खाली 2.5 इंचावर मार्किंग करून घ्या. तर बघा, ह्या पद्धतीने आपल्याला मागच्या गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. तर सुरुवातीला सोपं जाण्यासाठी तुम्ही इथे गोलच गळ्याचा आकार टाकून घ्या. आणि त्यानंतर ही एक महत्त्वाची ट्रिक आहे. तर ब्लाऊजची फिटिंग व्यवस्थित येण्यासाठी इथे अर्धा इंचावर मार्किंग करून ह्या पद्धतीने क्रॉस रेस ओढून कट करून घ्या. यामुळे आपला ब्लाऊज परफेक्ट फिटिंगमध्ये बसतो. इथे आता गळा कट करून घ्यायचा आहे. गळ्याला जसा आकार आहे तसाच कट करून घ्यायचा आहे आणि हात वळवताना अगदी सावकाश हात वळवून गळा कट करून घ्यायचा आहे. बघा, मागील बाजू तयार झालेली आहे. आता बघा, हे समोरच्या बाजूचा आपल्याला इथे क्रॉसपट्टी कट करून घ्यायची आहे या पद्धतीने. त्यानंतर आपल्याला समोरील गळा कट करून घ्यायचा आहे.
आपल्याला ब्लाऊजची मार्किंग जेवढी महत्त्वाची आहे तेवढीच कटिंगही महत्त्वाची आहे. तर गळ्याचे आणि मुंड्याचे आकार कट करताना हात वळवून आकार अगदी व्यवस्थित कट करून घ्यायचे आहे. तर बघा, आपल्या ब्लाऊजचा पूर्ण पेपर कटिंग तयार झालेली आहे. आता आपण शिकणार आहोत बाही कट कशी करायची. तर इथे हे उरलेला पेपर घ्यायचा आहे, एक्स्ट्राचा पेपर आहे तो कट करून घ्यायचा आहे. आणि हा पेपर डबल फोल्ड केलेला आहे. तर साईडने कमी जास्त असेल तर तो बरोबर करून घ्यायचा आहे. तर बघा, इथे ब्लाऊजची उंची आहे 4 इंच आणि त्यामध्ये 1 इंच ॲड करून इथे 5 इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्या छातीचं माप आहे 8.5 इंच, तर इथे 8.5 इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे. आणि इथे सरळ रेष ओढून आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर वरून खाली आपल्याला इथे 2.5 इंचावर मार्किंग करून घ्यायचे आहे. आणि खाली इथे 1 इंचावर मार्किंग करून आपल्याला बाहीचा आकार देऊन घ्यायचा आहे. तर बघा, या पद्धतीने आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. तर बघा, असा व्यवस्थित मासोळी आकार आला की आपली बाही परफेक्ट फिटिंगमध्ये बसते. तर आपल्याला ह्या आकाराची छान अशी प्रॅक्टिस करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्या दंडघेर आहे 6.5 इंच, त्यामध्ये 1.5 इंच ॲड करून घ्यायचे आणि इथे रेष ओढून घ्यायची आहे. तर बघा, इथे बाहीचं माप टाकून झालेलं आहे. तर आता बाही कट करून घेऊया. तर आता सुरुवातीला वरचा जो आकार दिलेला आहे तो कट करून घ्यायचा आणि त्यानंतर आपली बाही इकेरी करून घ्यायची आहे आणि हे समोरील बाहीचा आकार देऊन घ्यायचा आहे. तर हा मासोळी आकार आपल्याला कट करून घ्यायचा आहे. हा मासोळी आकार आपल्याला समोरच्या साईडने लावून घ्यायचा आहे. तर बघा मैत्रिणींनो, आपल्या ब्लाऊजची पूर्ण कटिंग झालेली आहे. तर ह्यामध्ये तुम्हाला काही प्रश्न असतील, कुठं काही समजलं नसेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. आणि ही पेपर कटिंगही तुम्हाला कशी वाटली तीही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. उद्याच्या व्हिडिओमध्ये ब्लाऊज पीसवर पेपर कटिंग टाकून कट कसा करावा ते पाहणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला उद्या ब्लाऊज पीस लागणार आहे आणि आजची पेपर कटिंग. तर मैत्रिणींनो, पुन्हा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.